नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग एक्सपिडिशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झालेली आहे. म्हणजे महा-टी-ई-टी 2024 ही परीक्षा जाहीर झालेली आहे. तिचं नोटिफिकेशन नुकतंच आता जाहीर झालेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महा-टी-ई-टी परीक्षेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. महा-टी-ई-टीची तपशीलवार जाहिरात, महा-टी-ई-टी परीक्षेचे वेळापत्रक, महा-टी-ई-टी परीक्षेचे शुल्क हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हे जे प्रसिद्धी पत्रक आहे किंवा हे जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये काय म्हटलंय बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच महा-टी-ई-टी 2024 घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. ही जी परीक्षा आहे ती 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या 2 गटांसाठी होणार आहे. तर त्यासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या maha-tt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9 सप्टेंबर पासून सुरू होत असून दिनांक 30 सप्टेंबर अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती. प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थींकडून अर्ज मागवण्याबाबत वेळापत्रक बघा. त्यामध्ये कार्यवाहीचा टप्पा, ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. त्यानंतर प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीटची ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची जो कालावधी आहे तो आहे 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर. त्यानंतर परीक्षेचा जो दिनांक आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 त्याचा दिनांक आणि कालावधी आहे 10 नोव्हेंबर 2024 आणि पेपर 1 साठी वेळ ही 10:30 ते 1 ची असणार आहे. आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 त्यासाठी दिनांक आहे त्याच दिवशी परीक्षा होणार आहे 10 नोव्हेंबर. वेळ असणार आहे दुपारी 2 ते संध्याकाळी 4:30 अशी ही वेळ असणार आहे. काही प्रशासकीय अडचणींमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांनी अद्ययावत माहिती परिषदेच्या maha-tt.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणून उमेदवारांनी वेळोवेळी या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत जातील. परीक्षा परिषदेतर्फे काही सूचना दिलेल्या आहेत, जसे की परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट maha-tt.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासायची आणि मगच अर्ज भरायचा. अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी, 12वी आणि इतर शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व असेल तर त्याचं काही प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी काही प्रमाणपत्र याबाबतची जी माहिती आपल्या प्रमाणपत्रांवरूनच भरावी. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये अपलोड करायचे असल्याने जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला जाता तेव्हा या सर्व गोष्टी सोबत ठेवायच्या. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल SMS सुविधाद्वारे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही
तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायचा आहे. ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स तुम्हाला ईमेल वरती आणि तुमच्या SMS द्वारे तुम्हाला येत जातील. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा आणि जतन करून ठेवावा. पेपर 1 म्हणजे प्राथमिक स्तर आणि पेपर 2 म्हणजे उच्च प्राथमिक स्तर. प्राथमिक स्तर म्हणजे 1ली ते 5वी आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वी. या दोन्ही परीक्षांसाठी किंवा या दोन्ही गटांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल, ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. चलनाद्वारे शुल्क भरता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईनच शुल्क भरायचे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्याच्या नंतर आवेदन पत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल, म्हणजे कन्फर्म करण्यात येईल. नंतर आवेदन पत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे तुमच्या नावाचे स्पेलिंग, तुमचा जात, तुमचा प्रवर्ग, तुमची शैक्षणिक माहिती, इतर माहिती, दिव्यांगत्व इत्यादी सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. कारण त्यामध्ये नंतर दुरुस्ती करता येणार नाही. कारण नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून कोणतीही माहिती भरताना तुम्ही व्यवस्थित भरायची आहे, काळजीपूर्वक भरायची आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा स्वीकृत केला जाणार नाही. ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदन पत्र, कागदपत्र, प्रमाणपत्रे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळेस करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारीही रद्द करण्यात येईल, याचीही सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्रच ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. त्याचप्रमाणे सन 2018 व 2019 च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी MSCE-Pune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदन पत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच या 2018 व 2019 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे जे लोक TET गैरप्रकारामध्ये समाविष्ट आहेत हे त्या उमेदवारांसाठी आहे. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमित संकेतस्थळात भेट द्यावी आणि जे काही अपडेट्स असतील ते तपासावे. परीक्षा शुल्क बघा. पेपर 1 किंवा पेपर 2 साठी अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 700 रुपये असणार आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी म्हणजे ST साठी 700 रुपये. अपंग उमेदवार 40% किंवा 40% जास्त अपंगत्व असलेले त्यांना सुद्धा 700 आणि इतर उमेदवार जसे NT, OBC, SBC, SBEC, ओपन, EWS या कॅन्डिडेटसाठी 1000 असं शुल्क असणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आणखी माहिती पाहिजे असेल, टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला परीक्षेसंदर्भात लिंक मिळतील. त्यामध्ये तुमच्याकडनं काही टेस्ट सोडवून घेतल्या जातील. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल हे जॉईन करावं लागेल. त्यामुळे नेहमी या चॅनलला तुम्ही भेटी देत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.